हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी गावरान पद्धतीने झणझणीत आणि चविष्ट अशी पावट्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम मस्त अशी ही पावट्याची आपण भाजी बनवलेली आहे। एकदम मस्त छान अशी रस्सा भाजी आपण बनवलेली आहे। एकदम कमी साहित्यात आणि तेवढीच झणझणीत आणि चविष्ट साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पावट्याची गावरान पद्धतीने झणझणीत अशी भाजी बनवलेली आहे। ती करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेली आहे। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा मी एकदम कोवळा असा पावटा घेतलेला आहे, सोलून शेंगा सोलून घेतलेल्या आहेत पावट्याच्या। एकदम मस्त असा कोवळा पावटा आहे। आता हा सुरुवातीला आपण इथे भाजून घेणार आहे। खमंग असा छान असा कोवळा पावटा आहे, चवीला छान लागतो बघा या पद्धतीने घ्यायचा असला। आता मी या सुरुवातीला खमंग भाजून घेते, त्यासाठी लोखंडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपल्याला हा छान असा खालीवर करत असा डाग पडेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे भाजला की चव छान लागते बघा। इथे बघू शकता मी पावटा असा भाजून घेतलेला आहे डाग पडेपर्यंत। या पद्धतीने भाजायचा आणि कढई गरम आहे तोवर कढईमध्येच थोडंसं याला आपल्याला रगडून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी छान अशी मिळून येते आणि पावटा आपला पटकन शिजला जातो। या पद्धतीने मी ग्लासने रगडून घेते, तुम्ही मॅशरने थोडंसं मॅश करून घेऊ शकता। मी ग्लासने त्याला थोडंसं या पद्धतीने गरम कढईमध्येच याला मी रगडून घेणार आहे। मी गॅस बंद केलेला आहे। छान असं थोडंसं रगडायचं बघा या पद्धतीने। इथे बघू शकता मी पावटा असा चांगला थोडासा असा रगडून घेतलेला आहे। आता मी हा काढून घेणार आहे आणि भाजी बनवायची आहे। त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 2 छोट्या पळ्या मी तेल घालून घेते या पद्धतीने। इथे बघू शकताय 2 छोट्या पळ्या मी तेल घातलेले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये इथे पाव चमचा मी इथे मोहरी घालून घेते आणि पाव चमचा इथे मी जिरे घालून घेते। जिरे मोहरी छान असे आपल्याला इथे जिरे मोहरी चांगले परतलेले आहेत। आता त्यामध्ये एक कांदा मी कट करून घेतलेला आहे, तो घालून घेते। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा इथे चांगला लालसर कलरवर आपल्याला हलक्याशा लालसर कलरवर परतून घ्यायचा आहे। इथे कांदा परतून घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे, आपलं घरगुती लाल तिखट। आणि यामध्ये थोडीशी पाव चमचा मी हळद घालून घेते। लाल तिखट चांगलं परतलेलं आहे, त्यामध्येच थोडीशी मी पाव चमचा हळद घालून घेते बघा। एकदम थोडी घातलेली आहे, जास्त आपण मसाले घालणार नाही। हळद चांगलं परतलेलं आहे, त्यामध्ये भाजलेला पावटा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय पावटा घालून मी 2 मिनटं परतून घेते मसाल्यांमध्ये, म्हणजे छान चव लागते भाजीला। एकदम गावरान पद्धतीने झटपट अशी तुम्ही भाजी बनवू शकता। मी इथे कांदा वापरलेला आहे, याऐवजी तुम्ही लसूण वापरू शकता किंवा बिना कांदा लसणाची तुम्ही बनवू शकता। इथे बघू शकताय पाणी घालून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं परतल्यानंतर मी त्या अंदाजे बघा 2 ते अडीच ग्लास होईल एवढं पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मी इथे मीठ घालून घेते। याला उकळी काढून घ्यायची आहे हाय फ्लेम करून। इथे बघू शकता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे, उकळी काढून घेतलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। आता उकळी आल्यानंतर आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी अंदाजेच इथे कूट घातलेला आहे, छोटी वाटी कूट घातलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घाला। मिक्स करून तसं मिक्स करून घ्यायचं। कूट घातल्यानंतर बघा ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला चांगला पावटा शिजवून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही बिना झाकण ठेवता सुद्धा शिजवून घेऊ शकता, पण जास्त वेळ लागतो त्यामुळे थोडं झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मी चांगलं शिजवून घेणार आहे 10 ते 15 मिनटं बघा। एकदम लो फ्लेमवर ठेवायचं। इथे 15 मिनटानंतर बघा इथे छान अशी तर्री आलेली आहे आणि पावटा आपला शिजलाय का ते आपण चेक करूया। छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि पावटा चेक करून घ्यायचा शिजलाय का बघा। इथे बघू शकता छान भाजून घेतला की पटकन शिजला जातो बघा। एकदम मस्त मऊसूद असा पावटा आपला शिजलेला आहे, बघू शकताय। छान भाजी आपली तयार झालेली आहे। इथे कमी साहित्यात चविष्ट भाजी तयार होते बघा। इथे सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं, 2 मिनटं परतून घ्यायचं। एकदम मस्त झणझणीत चविष्ट अशी आपण साध्या सोप्या पद्धतीने पावट्याची रस्सा भाजी आपण बनवलेली आहे, बघू शकता मस्त अशी। आणि एकदम भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर एकदम मस्त लागते बघा। या पद्धतीने करून बघा,
मस्त चविष्ट अशी भाजी बनते बघा. इथे 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे. छान अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की करून बघा साध्या सोप्या पद्धतीने. कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी पावट्याची रस्सा भाजी किंवा आमटी करून बघा. इथे सर्व छान भाजी तयार झालेली आहे. नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. इथे बघा करून बघा तुम्ही या पद्धतीने पावट्याची झणझणीत आणि चविष्ट अशी रस्सा भाजी आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने झणझणीत चविष्ट कमी साहित्यात पावट्याची रस्सा भाजी किंवा इथे तुम्ही पावट्याची आमटी बघा. इथे बघू शकता तुमची पण एकदम छानच होणार आहे. मस्त. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.